कविमित्र सुजित महाराज काळंगे फार सुंदर लिहितात, बा घामानं तुझ्या खांद्याखालचा आणि आसवांनी तुझ्या खांद्यावरचा तुझ्या अंगाचा भाग भिजताना रोजच पाहतो मी। बा घामानं तुझ्या खांद्याखालचा आणि आसवांनी तुझ्या खांद्यावरचा तुझ्या अंगाचा भाग भिजताना रोजच पाहतो मी, पण पावसाच्या पाण्यानं तुझ्या वावराचा भाग भिजताना पाहायला मिळत नाही सहसा। जेव्हा तुझ्या पोराला पाहुणं बघायला येतात तेव्हा तुझ्या जमिनीचा भूगोल बघतात। अरे बा जेव्हा तुझ्या पोराला पाहुणं बघायला येतात तेव्हा तुझ्या जमिनीचा भूगोल बघतात, पण तुझ्या कष्टाचा इतिहास दिसत नाही कोणाला आता। आणि पोरं दमली र शाळेमधल्या वह्यांवरती रेषा मारून मारून। बा आता पोरं दमली र शाळेमधल्या वह्यांवरती रेषा मारून मारून, पण तुझ्या तळहातावरची भूमिती कोणालाच काढता आली नाही। आणि पुस्तक संपली र गणिताची, पण तुझ्या आयुष्याच्या प्रश्नांची गणितं कोणालाच सोडवता आली नाहीत। तुझ्या आयुष्याच्या प्रश्नांची गणितं कोणालाच सोडवता आली नाहीत। परवा सहज तुझ्या पायामधल्या भेगा पाहिल्या, परवा सहज तुझ्या पायामधल्या भेगा पाहिल्या, आणि मला माझ्या दारिद्र्याची दरी दिसली। आणि उंबरठ्यात उभी असलेली माय डोळ्यात पाणी असताना सुद्धा खुदकन हसली। उंबरठ्यात उभी असलेली माय डोळ्यात पाणी असताना सुद्धा खुदकन हसली। आता मला संकटांची कसलीच भीती वाटत नाही बघ बा, आता मला संकटांची कसलीच भीती वाटत नाही बघ, कारण माझ्या वेदनांचं वायफाय ऑन झालं ना की तुझ्या आधाराचं हॉटस्पॉट लगेच त्याला कनेक्ट होत असतं। तुझ्या आधाराचं हॉटस्पॉट लगेच त्याला कनेक्ट होत असतं। डॉक्टरकीची पायरी चढलास की नाहीस मला माहित नाहीस तू, डॉक्टरकीची पायरी चढलास की नाहीस मला माहित नाहीस तू, पण माझ्या पायाला ठेच लागल्यानंतर कुडकुडीचा पाला लावून पाय बरा करणारा तू माझ्यासाठी डॉक्टरच। वकिलीचा काळा पेशा अनुभवलास की नाहीस मला माहित नाहीस तू, वकिलीचा काळा पेशा अनुभवलास की नाहीस मला माहित नाहीस तू, पण माझ्यात आणि माझ्या भावांच्यात भांडणं लागल्यावर सुखाचा आणि सौख्याचा मार्ग काढून आम्हाला एकत्र आणणारा तू आमच्यासाठी वकीलच। अशी किती रूपं देऊ तुला माझ्या मनातली, अशी किती रूपं देऊ तुला माझ्या मनातली। कविताच काय महाकाव्य तयार होतील, आणि सुखदुःखात वाहणारी आसवं सुद्धा माझ्या लेखणीचे यार होतील। सुखदुःखात वाहणारी आसवं सुद्धा माझ्या लेखणीचे यार होतील। आणि म्हणूनच छाती ठोकून सांगतो बा, जेव्हा जेव्हा कष्टाची परिभाषा विचारतात तेव्हा तेव्हा तुझंच नाव घेतोय। छाती ठोकून सांगतो बा, जेव्हा जेव्हा कष्टाची परिभाषा विचारतात तेव्हा तेव्हा तुझंच नाव घेतोय। आणि या कवितेला पूर्णत्वास न्यायला बा आता तुझ्याच हातात देतोय, बा आता तुझ्याच